इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातलं युद्ध थांबलं आणि युद्धविरामानंतर आता लोक गाझामध्ये परतू लागलेत। 2 वर्षांचा संघर्ष संपलाय आणि या संघर्षानंतरचं चित्र काळीच पिळवटून टाकणार आहे। शिवाय पुन्हा संघर्ष उफावून येण्याची भीतीदायक शक्यता सुद्धा अजूनही काही संपलेली नाहीये। बघूयात गाझातल्या या घडामोडींवरचा हा विशेष रिपोर्ट। जिकडे पाहावं तिकडे युद्धाच्या खुणा, तुटलेल्या इमारती, उद्ध्वस्त घरं। नजर जाईल तिकडे फक्त इमारती आणि घरांचे ढिगारे, त्यातल्या उद्ध्वस्त रस्त्यांवरून चाललेली माणसं। तब्बल 2 वर्ष चाललेल्या युद्धात परागंदा झालेली माणसं शांती प्रस्तावानंतर पुन्हा गाझाच्या उत्तर भागात परतू लागली आहेत। अंगावरच्या कपड्यानिशी गेलेले पॅलेस्टाईनचे लोक हाती असलेलं मोजकं सामान घेऊन परततायत। बाया माणसं, लहान मुलं गाझा पट्टीतलं उद्ध्वस्त वास्तव पाहत स्वतःच्या घराकडे परततायत। कोणी विमनस्कपणे घराच्या ढिगाऱ्यात आपला भूतकाळ शोधतंय। युद्धविराम झाल्यानंतर शुक्रवारपासून हजारो लोक गाझामध्ये परतले। पुन्हा आपल्या प्रदेशात आले तरी उद्ध्वस्त गाझात त्यांना अस्तित्वाचा संघर्ष करावाच लागणार आहे। बरोबर 2 वर्षांपूर्वी हमासने इस्रायलवर हल्ला केला आणि या युद्धाला सुरुवात झाली। 7 ऑक्टोबर 2023 हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात 1200 लोक मारले गेले। 251 लोकांना बंधक बनवण्यात आलं। इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात पॅलेस्टाईनचे हजारो लोक मारले गेले। 2 वर्षात पॅलेस्टाईनचे 67,000 लोक मृत्युमुखी पडले। तब्बल 1,70,000 लोक जखमी झाले। याशिवाय गाझा पट्टीतलं हे दृश्य पाहिलं तर संपत्तीचं किती नुकसान झालं असेल याचा अंदाज येऊ शकतो। इस्रायलचं सैन्य मागे हटू लागल्यानंतर लोक आता गाझामध्ये परत येऊ लागले। आता पॅलेस्टाईनमध्ये सरकार कोण चालवणार आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावानुसार हमास ही संघटना शस्त्र खाली ठेवणार का, हे 2 प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात आहेत। हमासनं शस्त्र खाली ठेवली नाहीत तर पुन्हा युद्ध करू असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिलाय। इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार इस्रायलचं सैन्य गाझाच्या 50% भागावर नियंत्रण ठेवणार आहे। त्यामुळे तूर्त थंडावलेला संघर्ष पुन्हा उसळी घेणारच नाही असं आता छाती ठोकपणे सांगता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।